वा रोहन, तू खूप सुंदर ध्वज रंगवला आहेस. आज काय खास निमित्त? थँक्यू दादा. शाळेत आम्ही भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांबद्दल शिकत आहोत. तुला माहित आहे का, प्रत्येक प्रतीक आपल्यासाठी काहीतरी खास अर्थ व्यक्त करते. हो हो, नक्कीच. आपली राष्ट्रीय प्रतीके केवळ चिन्ह नाहीत, ती आपल्या देशाच्या संस्कृती, इतिहास आणि ओळखीच्या कथा सांगतात. तुला त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे का? होय, चला ध्वजापासून सुरुवात करूया, कारण मी सध्या त्यावरच काम करत आहे. भारताला अनेक राष्ट्रीय प्रतीके आहेत, यांची निवड सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा नैसर्गिक महत्वासाठी केली गेली आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रीय ध्वज म्हणजेच आपला तिरंगा. तिरंग्यात 3 रंग आहेत. तर पहिला, केशरी रंगाची वरची पट्टी, ती शौर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. दुसरं म्हणजे पांढऱ्या रंगाची मधली पट्टी, ती शांतता आणि समरसतेचे प्रतिनिधित्व करते. आणि तिसरी म्हणजे हिरव्या रंगाची खालची पट्टी, ते प्रगती आणि सुपीकतेचे द्योतक आहे. केंद्रातील अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत, जे 24 तासांच्या खंडित प्रगतीचे प्रतीक आहे. राष्ट्रीय प्राणी, रॉयल बंगालचा वाघ. रॉयल बंगालचा वाघ हा राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडला गेला आहे, कारण तो ताकद, चपळता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. तो भारताच्या समृद्ध वन्यजीवनाचे प्रतिनिधित्व करतो. राष्ट्रीय पक्षी, मोर. मोर हा त्याच्या रंगीबेरंगी पिसांसाठी आणि भारतीय पुराणकथा व कलांशी असलेल्या नात्यासाठी निवडला गेला आहे. तो सौंदर्य, अभिमान आणि लालित्याचे प्रतीक आहे. राष्ट्रीय वृक्ष, वडाचे झाड. वडाचे झाड हे ताकद, दीर्घायुष्य आणि आश्रयाचे प्रतीक आहे. ते सावली देते आणि खेड्यांमध्ये एकत्र येण्याचे ठिकाण असते, त्यामुळे ते एकतेचे प्रतीक मानले जाते. आंबा, ज्याला फळांचा राजा म्हटले जाते, आपल्या गोडसर चवीसाठी प्रसिद्ध आहे आणि तो भारतीय संस्कृती व पाककृतींशी घट्ट जोडलेला आहे. राष्ट्रीय गीत आणि गाणे. राष्ट्रीय गीत आहे जन गण मन. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले, जे एकता आणि विविधतेचे प्रतिनिधित्व करते. ते अधिकृत कार्यक्रमांमध्ये गायले जाते. राष्ट्रीय गाणे वंदे मातरम, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले, स्वातंत्र्य चळवळी दरम्यान प्रेरणेचा स्रोत होते. इतर प्रतीके. राष्ट्रीय नदी गंगा, जी पवित्र मानली जाते आणि लाखो लोकांसाठी जीवनदायी आहे. राष्ट्रीय प्रतीक चिन्ह, अशोक स्तंभाचे सिंह, जे शक्ती, धैर्य आणि शांततेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका, शक दिनदर्शिका, जी ग्रेगोरियन दिनदर्शिकेसोबत वापरली जाते. वाह, प्रत्येक प्रतीकाचे इतके छान अर्थ आहेत. मला तर खूपच आवडले. बरोबर, ही प्रतीके आपल्याला आपल्या देशाच्या मूल्य, संस्कृती आणि वारशाची आठवण करून देतात. थँक्यू दादा. आता मला आपली राष्ट्रीय प्रतीके चांगल्या प्रकारे कळली आहेत. ती फक्त प्रतीके नाहीत, तर ती भारताच्या कथा सांगतात. अगदी बरोबर, ती आपल्याला आपल्या मुळांशी जोडतात आणि आपल्या देशाचा अभिमान बाळगण्यास प्रेरणा देतात. मी या सर्व गोष्टी माझ्या प्रोजेक्टमध्ये नक्की समाविष्ट करीन. थँक्यू. भारत माता की जय.